हा व्हिडिओ बनवण्याचा एकच हेतू होता की जी आपण मागणी केलेली आहे भ्रष्टाचार मुक्त मुलाखतीचा राऊंड, त्याला आता पॉझिटिव्ह सकारात्मक आपल्याला रिप्लाय मिळालेला आहे। आणि नमस्कार, मुलाखतीची यादी लवकरच जाहीर होत आहे आणि सर्वांना एक आनंदाची बातमी अशी आहे की मुलाखतीचा जो राऊंड आहे पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये तो भ्रष्टाचार मुक्त असणार आहे। तो कसा ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा। मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती फेज 1 मध्ये प्रथमतः आपण पाहिलेलं आहे की विदाउट मुलाखत राऊंड लागलेला आहे, त्याचबरोबर कन्वर्जन राऊंड लागलेला आहे, त्याचबरोबर उर्दू माध्यमचा जो ओपन राऊंड आहे, शाळा आहेत, तो सुद्धा लागलेला आहे। त्या सर्वांचं अभिनंदन। आणि आता जी प्रतीक्षा आहे ती म्हणजे मुलाखतीच्या यादीची। आता जो मुलाखतीसह राऊंड आहे तो भ्रष्टाचार मुक्त असणार आहे। तो कसा तर आपण पाहूयात की या यादीसह मुलाखतीसह राऊंडसाठी SOP स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जाहीर करण्यात आलेली आहे। म्हणजे जसं आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मुलाखतीचा राऊंड लवकरच लागेल, परंतु त्याला उशीर का झाला तर त्याचं रिझन असं आहे की आतापर्यंत यादी अंतिम टप्प्यात आहे, टेस्टिंग सुद्धा झालेलं आहे, पण सर्वात महत्त्वाची जी आनंदाची बातमी आहे ती यासाठी SOP जाहीर करण्यात आलेली आहे। आणि जी SOP आहे ते जे नियम आहेत मुलाखतीचा राऊंड कसा असावा त्याच्यामध्ये काही नियम कॅन्डिडेटला फॉलो करायचे आहेत, म्हणजे उमेदवारांना, अभियोग्यताधारकांना, त्याचबरोबर काही नियम संस्था आहेत ज्या इंटरव्ह्यू घेणार आहेत, एकाच 10 जे प्रमाण आहेत त्यांनाही फॉलो करायचे आहेत। परंतु हे नियम प्रथमतः बनवण्यात आले आणि ते नियम आता मंत्रालयात म्हणजे फायनल परमिशनसाठी पाठवण्यात आलेले आहेत। मित्रांनो, शिक्षक भरतीमध्ये मुलाखती राऊंड कसा होतो, मुलाखतीचा राऊंड कसा होतो हे ओपन सिक्रेट आहे। आपल्याला माहीतच आहे की आता आपण पाठीमागं मुलाखतीची तयारी कशी करावी, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक असेल किंवा तुम्ही चॅनलमध्ये पण व्हिडिओमध्ये जाऊन पहा। त्याच्यामध्ये 50% प्रश्न असे विचारलेले आहेत की या जो मुलाखतीचा राऊंड आहे त्याच्यामध्ये पैसे घेतले जातील का। आणि मित्रांनो, याचसाठी आपण फॉलोअप घेतच आहोत मंत्रालय स्तरावरती, त्याचबरोबर आयुक्त कार्यालयातून की हा राऊंड आहे तो विदाऊट पैसे घेता किंवा मेरिटनुसार हा राऊंड व्हायला हवा। आपल्याला माहिती असेल की या राऊंडमध्ये एका जागेसाठी 10 उमेदवार देण्यात येणार आहेत, त्याचबरोबर हा राऊंड आहे 30 मार्काचा आहे। 30 मार्क्समध्ये 15 मार्क आहेत ते इंटरव्ह्यूसाठी आहेत, म्हणजे तुमचं जे ओपनली इंटरॅक्शन होणार आहे पॅनल बरोबर, कमिटी बरोबर, आणि त्याचबरोबर 30 राऊंड आहे 30 मार्क्स आहेत ते डेमोसाठी असणार आहेत। मग हे सगळं झाल्यावरती जो राऊंड आहे तो मेरिटनुसार आणि गुणवत्तेनुसारच होण्यात यावा, यासाठी आता SOP तयार करण्यात आलेली आहे आणि ती पाठवण्यात आलेली आहे मंत्रालयात परमिशनसाठी। मित्रांनो, जशी परमिशन भेटेल, आता कधीही परमिशन भेटू शकते, म्हणजे शिक्षण मंत्र्यांनी त्याच्यावरती सही केली की आजही राऊंड लागेल किंवा या वीकमध्ये राऊंड हा लागणारच आहे। म्हणजे तसं पाहता सर्वच तयारी पूर्ण झालेली आहे, तरी सुद्धा प्रतीक्षा आहे आणि ही प्रतीक्षा खरंच वास्तविक आहे, कारण याची आपण मागणी करतोय की मुलाखतीचा राऊंड आहे त्याच्यामध्ये पैसे घेणार आहे ते घेतले नाही पाहिजेत। कारण बऱ्याच उमेदवारांना अशी भीती आहे की मुलाखती माझं जरी राऊंडमध्ये जरी सिलेक्शन झालं तरी माझ्याकडे एवढे पैसे नाहीत। मित्रांनो, ते खारिज करण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता शिक्षण मंत्र्यांकडे परमिशन मागितलेली आहे आणि ही जी SOP आहे ती तंतोतंत फॉलो करावी लागणार आहे। ही SOP म्हणजे काय, ती कशा प्रकारची असते ते आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही लिंक पाहू शकता किंवा चॅनलवरती व्हिडिओ सुद्धा आपण टाकलेला आहे मराठीत SOPचा मीनिंग काय। तर मित्रांनो, याच्यामध्ये उमेदवारांनी काय करायचं आहे किंवा शासन आहे त्यांचा जो रोल काय आहे की आता ही यादी पब्लिश झाल्यावरती संस्था तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवतील, संस्थेकडून तुम्हाला मेल येईल, तुम्हाला फोन येईल आणि त्याचबरोबर पवित्र पोर्टलमध्ये सुद्धा तुम्हाला संस्था दिसतील। आता हे सगळं तुम्हाला झाल्यावरती संस्था जेव्हा इंटरव्ह्यू घेणार आहे तेव्हा त्यांना इंटरव्ह्यूचं जे रेकॉर्डिंग आहे ते सुद्धा करायचं आहे, त्याचबरोबर जो डेमो आहे त्याचं रेकॉर्डिंग करायचं आहे आणि ते सगळं रेकॉर्डिंग त्यांना सबमिट करायचं आहे आयुक्त कार्यालयाला। त्याचबरोबर त्यांची नावं ते पवित्र पोर्टलमध्ये जे काही सिस्टम आहे त्याच्यामध्ये सरळ प्रणाली त्याच्यामध्ये ॲड करून पाठवायची आहे। 10 मध्ये कुठला एक उमेदवार एका जागेसाठी सिलेक्ट झाला तर मित्रांनो, तर याच्यामध्ये भ्रष्टाचार मुक्त कसं होऊ शकतो तर ॲक्च्युली असं आहे की हे सगळं पारदर्शक पद्धतीने होणार आहे। म्हणजे आता आपण याच्यामध्ये कुठलाही कायदा असतो त्याला पळवाटा असतात असं आपण बोलतो, ते थोडंफार काही झालं तर पण त्याला आता एक्सेप्शन नाही। आता संस्थेला
विदाऊट भ्रष्टाचारचा हा जो राऊंड आहे तो घ्यावाच लागणार आहे, कारण त्याच्यासाठी नियम आहेत ते फॉलो करावे लागणार आहेत. त्यामुळे ही सर्वात महत्त्वाची सुखद न्यूज आहे. जरी राऊंडला उशीर होत असला मित्रांनो, लक्षात ठेवा शालेय विभाग सर्वच भरती प्रक्रियेसाठी प्रयत्नशील आहे, पॉझिटिव्ह आहे, सकारात्मक आहे. आणि त्यासाठी जरी हा उशीर असला तरी सुद्धा आपण सुद्धा ही मागणी केली की हा राऊंड भ्रष्टाचार मुक्तच व्हायला हवा, कारण मेरिटनुसार भरती व्हायला हवी. आणि त्याच्यासाठीच आता प्रयत्न चालू आहेत. तो आपल्या सर्वांचा सपोर्टबद्दल धन्यवाद. या प्रसिद्धी पत्रकानुसार जो उर्दू ओपन करवटचा राऊंड लागलेला आहे त्या सर्व अभियोग्यता धारकांचे धन्यवाद. त्याचबरोबर आपण आता या राऊंडबद्दल लास्ट वन थर्ड जो मुद्दा दिलेला आहे त्याच्यामध्ये लिहिलेला आहे बघा, मुलाखतीसह पदभरती या प्रकारातील निवड प्रक्रियेसाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टम प्रोसिजर SOP विकसित करण्यात आले आहे व शासन मान्यतेच्या अंतिम टप्प्यावर आहे. त्यामुळे गुणमूल्यांकन वस्तुनिष्ठ पद्धतीने होईल. म्हणजे जे काही गुण देणार आहेत हे 30 मार्काचे जे मी तुम्हाला सांगितलं कशा पद्धतीने देणार ते व्यवस्थित होणार आहे, वस्तुनिष्ठ पद्धतीने होणार आहे. म्हणजे कोणाचं असं एखादी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा असा इन्फ्लुएन्स वगैरे इथं चालणार नाहीये. आणि त्या आधारे योग्य अभियोग्यता धारकाची निवड संस्थांकडून करण्यात येईल. आणि जी स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टम आहे, जे काही नियम असतील त्याच्यानुसार योग्यच आणि मेरिटनुसार भरती होणार आहे. ओके. आणि जे 30 मार्क्स आहेत त्याचबरोबर तुमचे टॅटमध्ये मिळालेले मार्क्स हे दोन्हींचा मिळून तुमचा सिलेक्शन होणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि याच्याबद्दल आपण नवीन व्हिडिओमध्ये अजून एकदा डिटेलमध्ये सांगूयात. यादी प्रसिद्ध करण्याची अंतिम तांत्रिक तयारी पूर्ण झालेली आहे, हे लक्षात घ्या. जे काय टेस्टिंग आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि त्यामुळे आता ही सुद्धा यादी लवकरच प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे मित्रांनो हा राऊंड मुलाखतीचा राऊंड आहे तो भ्रष्टाचार मुक्त व्हा यासाठी आपणही सपोर्ट करूया. शेवटी हा सगळ्यात महत्त्वाचा रोल कुणाचा आहे मित्रांनो, तर हा सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे आपला. जे की आपणच जर पैसे दिले नाही तर संस्था पैसे घेणारच नाहीये. त्यामुळे प्रथमतः आपण असं एक स्वतःशी निश्चय करूया की हा राऊंड आहे तो भ्रष्टाचार मुक्त होईल. आणि त्याचबरोबर आता शिक्षण मंत्री सुद्धा याच्यामध्ये लक्ष घालणार आहेत. त्यामुळे आपल्या सर्वांना जरी आतुरता लागली हा राऊंड कधी लागेल त्याची, लवकरच राऊंड जाहीर आहे. जसं की शिक्षण मंत्र्याची सही होईल तसा राऊंड कधी जाहीर होऊ शकतो. आणि आपल्यालाही या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान आहे, जर आपल्या असं कुठं लक्षात आलं तर नक्की आम्हाला संपर्क साधा. टेलिग्राम चॅनल जॉईन करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि ईमेल थ्रू तुम्ही संपर्क साधू शकता की कुठे जर पैसे घेतलेले आहेत असं तुम्हाला कळलं. परंतु पैसे घेतलेच कसे जाणार नाहीत, हा मुलाखतीचा राऊंड विदाऊट पैशाचा कसा होईल यासाठी